चालू घडामोडी 9 जुलै 2026 पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने ग्रीन डेटा धोरण 2026 ला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. प्रश्न 2. अलीकडे राष्ट्रीय विद्यार्थी दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 9 जुलैला. प्रश्न 3. IIM बंगळुरू आपला पहिला परदेशातील कॅम्पस कुठे स्थापन करेल? तर त्याचं उत्तर आहे इंडोनेशियामध्ये. प्रश्न 4 पाहूया. सध्या गुजरातमध्ये कोणत्या देशाच्या मदतीने हवेने भरलेला रबर डॅम बांधला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरियाच्या मदतीने. प्रश्न 5. विश्वकर्मा श्रम सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्याने. प्रश्न 6. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजेच BPRD चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे आलोक मित्तल यांची. प्रश्न 7 पाहूया. उग्रम आधुनिक रायफल भारतीय सैन्याच्या कठीण चाचण्यांमध्ये पास झाली आहे. ही आधुनिक रायफल कोणी विकसित केली आहे? तर त्याचं उत्तर आहे DRDO आणि द्वीपा डिफेन्स यांनी. प्रश्न 8. आशियातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी कुठे करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव व राज्यपाल आहेत मंगूबाई सी पटेल. प्रश्न 9 पाहूया. प्रधानमंत्रीचा श्रमिक प्रोत्साहन योजना PMCSPY कोणत्या गटाच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे चहा बागेतील कामगारांसाठी. प्रश्न 10. कोणत्या राज्य सरकारने नागपूरमधील उच्च ऊर्जा वैद्यकीय सायक्लोट्रॉन प्रकल्पासाठी 300 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सरकारने. प्रश्न 11 पाहूया. पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या तीजनबाई यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला होता? तर त्याचं उत्तर आहे 2019 ला. प्रश्न 12. कोणत्या राज्य सरकारने प्रधानमंत्रीचा श्रमिक प्रोत्साहन योजनाला मंजुरी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारने. प्रश्न 13. जुलै 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणता इंडोनेशियन नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे बिंटांग आदिपूर्णा हा सर्वोच्च नागरी सन्मान. प्रश्न 14 पाहूया. इस्रोने गगनयान मोहिमेसाठी पहिली स्लो ग्राउंड टेस्ट कुठे घेतली आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 15. भारताच्या पहिल्या ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कुठे झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थानमध्ये. प्रश्न 16. कोणत्या देशाने JL3 जुलंग 3 या अणुक्षेत्राची चाचणी घेतली? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 17 पाहूया. AI फॉर गुड ग्लोबल कमिशनच्या संस्थापक सदस्यांमध्ये कोणत्या भारतीय उद्योगपतींचा समावेश आहे? तर त्याचं उत्तर आहे मुकेश अंबानी, सुनील भारती मित्तल व लक्ष्मी N मित्तल यांचा. प्रश्न 18. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणत्या राज्य सरकारने दक्षायनी योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळम राज्य सरकारने. प्रश्न 19 पाहूया. गव्हर्नन्स 2026 साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये कोणत्या संस्थेने अलीकडेच AI इनोव्हेशन श्रेणीमध्ये सुवर्ण पुरस्कार जिंकला? तर त्याचं उत्तर आहे ICMR कंपनीने. प्रश्न 20. कोणत्या राज्याच्या नैसर्गिक इतिहास संग्रहालयाला अलीकडेच भारताचे 21वे जैव भांडार म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे मिझोरम राज्याच्या. प्रश्न 21 तुमच्यासाठी. एक देश एक भाषा धोरणासाठी वार्षिक समूह कायदा कोणत्या देशाने लागू केला? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. प्रश्न 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला? तर तो इंडोनेशिया देशाचा.
प्रश्न 2, भारतातील पहिले इंडोर वनस्पती उद्यान कुठे उभारले जाईल? तर त्याचं उत्तर आहे पटना इथे. प्रश्न 3, उत्तर कोरियामध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे संजीव जैन यांची. प्रश्न 4 पाहूया. पर्यटन मंत्रालयाने भारतीय पर्यटन स्थळांच्या डिजिटल प्रचारासाठी कोणासोबत करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे गुगल सोबत. प्रश्न 5, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार देण्यात आला आहे? तर तो कडेपूर ग्रामपंचायतीला दिला आहे. प्रश्न 6 पाहूया. जागतिक स्वाहिली भाषा दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर तो 7 जुलैला. प्रश्न 7, कोणत्या राज्य सरकारने संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांसाठी स्वर सम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू केला? तर तो आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने. प्रश्न 8, सरकारी शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी मिशन कायाकल्प कुठे सुरू करण्यात आला? तर तो दिल्ली येथे. प्रश्न 9 पाहूया. केंद्र सरकारने सुधारित उडान योजनेसाठी किती निधी मंजूर केला आहे? तर त्याचं उत्तर आहे 28,840 कोटी. प्रश्न 10, शापूर जादरान यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या देशातील प्रसिद्ध क्रिकेटपटू होते? तर ते अफगाणिस्तानमधील होते. प्रश्न 11, कोणत्या दोन देशांनी मॅन्ड्रिन भाषा शिक्षण संदर्भात करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन आणि बांगलादेशने. प्रश्न 12 पाहूया. कोणत्या राज्याच्या सिरसा किन्नोला भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय टॅग मिळणारे पहिले फळ ठरण्याचा मान मिळाला? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यातील. प्रश्न 13, एक देश एक भाषा धोरणासाठी वार्षिक समूह कायदा कोणत्या देशाने लागू केलेला आहे? तर तो चीन या देशाने लागू केला. प्रश्न 14, अलीकडेच AAPI ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे नीता अंबानी यांना. प्रश्न 15 पाहूया. 23 नवीन जीआय टॅग मिळाल्यानंतर भौगोलिक संकेत जीआय नोंदणीच्या बाबतीत पश्चिम बंगालचा देशात कितवा क्रमांक आहे? तर त्याचं उत्तर आहे 3रा क्रमांक. प्रश्न 16, ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणांवरील आंतर सरकारी तज्ज्ञ गटाचे 9वे अधिवेशन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते? तर ते जिनेवा इथे. प्रश्न 17 पाहूया. कॅन्स्कोरा अग्नी नावाची वनस्पतीची नवीन प्रजाती अलीकडेच कोणत्या राज्यात सापडली आहे? तर ती महाराष्ट्र राज्यात सापडली आहे. प्रश्न 18, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास अहवाल 2026 मध्ये अव्वल स्थान कोणी पटकावले आहे? तर ते फिनलँडने. प्रश्न 19 पाहूया. ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणांवरील आंतरशासकीय तज्ज्ञ गटाच्या 9व्या सत्राचे अध्यक्षपद कोणी भूषवले आणि भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे निधी खरे यांनी. प्रश्न 20, विविध देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांची 2 दिवसीय बैठक कुठे झाली? तर ती गुवाहाटी इथे झाली. प्रश्न 21 तुमच्यासाठी. भारतात सेमीकंडक्टर चिप्सचे व्यावसायिक उत्पादन कुठे सुरू झाले आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.